नमस्कार मित्रांनो. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या चंदू चॅम्पियन या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. ट्रेलरमध्ये 1965च्या हल्ल्यात चंदूला 9 गोळ्या लागतात आणि तो कोमात जातो हे दाखवण्यात आलं आहे. त्यानंतर चंदूचं बालपण दाखवण्यात आलं आहे. चंदूला चॅम्पियन व्हायचं असतं आणि मेडल मिळवायचं असतं, पण लहानपणी चंदूची मजा घेतली जाते. त्याला संघर्षाचा सामना करावा लागतो. गोल्ड मेडलिस्ट ते आर्मी ऑफिसर पर्यंतचा प्रवास या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मुरलीकांत पेटकर भारतातील पहिले पॅरालिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी 50 मीटर फ्रीस्टाईल स्विमिंग स्पर्धेत 37.33 सेकंडचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. पद्मश्री या मानाच्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. मुरलीकांत यांनी फक्त बॉक्सिंगच नव्हे तर स्विमिंग, टेबल टेनिस सारख्या खेळांचा देखील आवड आहे. साजिद नाडियाडवाला आणि कबीर खान दिग्दर्शित चंदू चॅम्पियन हा चित्रपट 14 जून 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. मित्रांनो, अत्यंत मोठा चाहता वर्ग असलेला सुशांत 14 जून 2020 रोजी मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला होता. आजही अनेकदा चाहते सुशांतची आठवण काढतात. सध्या सोशल मीडियावर सुशांत सारखा दिसणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. एका इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये हुबेहूब सुशांत सारखा दिसणाऱ्या तरुणाने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्याची हेअरस्टाईल, हास्य, डोळे, चेहरा हुबेहूब सुशांत सारखाच आहे. या तरुणाचं नाव अयान असं असून सोशल मीडियावर त्याने स्वतःचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे 2.5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अयान हा सुशांतचीच कॉपी असल्याचं काहींनी म्हटलंय, तर फेस ॲप किंवा एआयच्या मदतीने त्याने स्वतःचे असे व्हिडिओ बनवल्याचा दावाही काहींनी केला आहे. असं असूनही अयानच्या व्हिडिओंना लाखोंमध्ये व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत. मित्रांनो, सध्या सारा अली खानच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. सारा अली खान या वर्षात लग्न करू शकते असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सारा अली खानचा साखरपुडा झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता अभिनेत्रीच्या लग्नाची आणि मिस्ट्री मॅन कोणी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. सारा अली खानचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं आहे. सुशांत सिंग राजपूत, कार्तिक आर्यन ते क्रिकेटर शुभमन गिल पर्यंत तिचं नाव जोडलं गेलं आहे. अभिनेत्रीने अद्याप पब्लिकली आपल्या रिलेशनबाबत भाष्य केलेले नाही. अशातच आता रेडिटवर एक पोस्ट व्हायरल होत आहे. यात सारा अली खान लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. सारा अली खानचा एक श्रीमंत उद्योगपतीसोबत साखरपुडा झाल्याचं समोर आलं आहे. रेडिटवर व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार साराने कोणताही नवा चित्रपट साईन केलेला नाही. त्यामुळे आगामी मेट्रो इन दिनो या चित्रपटाच्या शूटिंग नंतर ती लग्नाच्या तयारीला सुरुवात करणार आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून नायक या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत होत्या. आता चित्रपटाचे निर्माते मुकुट यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या चित्रपटाच्या सिक्वेलवर काम सुरू असल्याची पुष्टी केली आहे. सध्या चित्रपटाच्या कथेवर काम सुरू आहे. मागच्या वेळेप्रमाणेच अनिल कपूर आणि राणी मुखर्जीची जोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. निर्माता मुकुटने मिड-डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की आम्ही सिक्वेल बनवण्याच्या तयारीत आहोत. चित्रपटाचे अधिकार मी निर्माता AM रत्नम यांच्याकडून खूप पूर्वी विकत घेतले होते. आम्ही सर्व प्रमुख कलाकार आणि इतर कलाकारांना लक्षात घेऊन स्क्रिप्टवर काम करत आहोत. लेखनाचे काम पूर्ण होताच पुढील नियोजन करू. चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार याचा विचार सुरू केला आहे, पण कोणाचेही नाव फायनल झालेले नाही. चित्रपटाबाबत अनिल कपूर आणि राणी मुखर्जी यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे मुकुट यांनी सांगितले. नवीन व्यक्तिरेखा कोण असतील याबाबत अद्याप कोणतेही नियोजन करण्यात आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या भागातील कथा तिथूनच सुरू होईल, जिथे ती आधीच्या भागात संपली होती. यानंतर एक महत्त्वाची अपडेट. तारक मेहता का उल्टा चष्मा अभिनेते गुरुचरण सिंग 3 आठवड्यानंतर गुरुवारी घरी परतले. 22 एप्रिलपासून ते बेपत्ता होते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुचरण सिंग यांनी चौकशी दरम्यान सांगितले की ते सांसारिक व्यवहार सोडून आध्यात्मिक प्रवासाला निघाले होते. ते म्हणाले की या 3 आठवड्यात त्यांनी अमृतसर, लुधियानासह अनेक शहरातील गुरुद्वारांना भेट दिली. नंतर त्यांच्या लक्षात आले की आपण घरी परतले पाहिजे, म्हणून ते घरी परतले. 22 एप्रिल रोजी ते दिल्लीतील त्यांच्या घरातून मुंबईला रवाना झाले, पण ना विमानतळावर पोहोचले ना घरी परतले. यानंतर दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. गुरुचरण लवकरच लग्न करणार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. एवढेच नाही तर ते आर्थिक संकटाशीही झुंजत होते. पोलिसांनी सांगितले की गुरुचरण यांनी 22 एप्रिल रोजी ATM मधून 7,000 रुपये काढले होते. त्यानंतर त्यांचा फोन बंद होता. गुरुचरण सिंग तारक मेहता का उल्टा चष्माच्या सुरुवातीपासून 2013 पर्यंत एक भाग राहिले. नंतर निर्माते अजित मोदी यांच्याशी काही वाद झाल्याने त्यांनी शो सोडला. यानंतर बघूया पुढील अपडेट. हाऊसफुल 5 या चित्रपटात अनिल कपूर दिसणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने फीसमुळे हा चित्रपट सोडला आहे. त्याचवेळी अशी बातमी आली आहे की अर्जुन रामपाल 14 वर्षांनंतर या फ्रँचायझीचा भाग बनू शकतो. फ्रँचायझीचा पहिला चित्रपट हाऊसफुलमध्ये त्याने मेजर कृष्णाराव यांची भूमिका साकारली होती. वृत्तानुसार अनिल कपूर आणि चित्रपटाचा निर्माता साजिद नाडियाडवाला यांच्यात फीबाबत एकमत होऊ शकले नाही. त्यामुळे अनिलने हा चित्रपट सोडला आहे. या बदलानंतर निर्माते चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या व्यक्तिरेखेवर नव्याने काम करत आहेत. खरं तर याआधी केमिस्ट्री अनिल कपूर सोबत
पूर्ण चित्रपटात दाखवली जाणार होती. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्ट्सनुसार अर्जुन रामपाल या फ्रँचायझीमध्ये सामील होऊ शकतो, मात्र निर्मात्यांनी अद्याप याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक तरुण मनसुखानी ऑगस्टपासून यूकेमध्ये याची शूटिंग सुरू करणार आहेत. हा चित्रपट यापूर्वी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार होता, पण आता हा चित्रपट 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर एक महत्त्वाची अपडेट. तेलुगू अभिनेता चंद्रकांत याने शुक्रवारी रात्री आत्महत्या केली आहे. हैदराबादमधील अलकापूर येथील त्याच्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला, मात्र मृत्यू कसा झाला हे समजू शकलेले नाही. आठवड्याभरात तेलुगू इंडस्ट्रीमधील हा मोठा अपघात मानला जात आहे. गेल्या रविवारी म्हणजेच 12 मे रोजी आंध्र प्रदेशमधील मेहबूबनगर येथे झालेल्या भीषण कार अपघातात अभिनेत्री पवित्रा जयराम यांचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजताच चंद्रकांत नैराश्यात गेला होता. गेल्या एक आठवड्यापासून तो सोशल मीडियावर पवित्रासाठी सतत पोस्ट शेअर करत होता. या प्रकरणी पोलिसांनी चंद्रकांतच्या वडिलांचा जबाब नोंदवला आहे. वडिलांनी सांगितले की पवित्रा जयराम हिच्या निधनाने अभिनेता खूप दुःखी झाला होता. त्याला या दुःखातून सावरता आले नाही. अभिनेत्याने पवित्रासाठी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेवटची पोस्ट देखील केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, प्लीज तू पुन्हा परत ये. तू मला एकटे सोडले आहेस हे मला सहन होत नाही. अनेक मीडिया रिपोर्ट्सचा दावा आहे की चंद्रकांत आणि पवित्रा यांनी लग्न केले होते आणि ते जगापासून लपवत होते. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.